नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी अपात्र स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे चौकशीची मागणी. स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा विषय असा आहे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सध्याचा प्रभारी विद्यमान अग्निशमन अधिकारी जे आहेत सुनील माळी, ते शैक्षणिकदृष्ट्या पूर्णतः अपात्र आहेत आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा ते सक्षम नाहीत. त्यामुळं त्यांना या महापालिकेच्या मुख्य अग्निशमन पदाचा प्रभारी कार्यभार या महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणाच्या सांगण्यावरनं दिला का काय हा प्रश्न आहे. आणि मुळात विषय असा आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही ड वर्गामध्ये येते. ड वर्गाच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा 70 मीटरच्या वर ज्या इमारतींना बांधकामासाठी NOC देणं गरजेचं असतं अग्निशमन विभागाची, ती NOC देण्यासाठी सक्षम शैक्षणिक पात्रता धारण केलेला अग्निशमन अधिकारीच ते देऊ शकतो. पण सध्या सुनील माळी यांनी प्रभारी अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यापासून ते आज अखेर त्यांनी 70 मीटरच्या वरच्या ज्या बांधकाम परवान्यांना इमारतींना जी NOC दिलेली आहे ती सगळी नियमबाह्य आहे आणि ती सगळ्या NOCs तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. त्यानंतर आपण या मुख्य अग्निशमन अधिकारी जे आहेत सुनील माळी यांना तात्काळ त्या पदावरून मुक्त करून त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता धारण करणारा एखादा अग्निशमन अधिकारी नेमावा. म्हणजे या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील जनतेच्या जो जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या आयुक्तांच्या आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे, त्याला कुठंतरी आळा बसेल अशा पद्धतीची आमची आज भावना झाली. मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, आपल्याला लागून कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूरची जी महापालिका आहे त्या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये टर्न टेबल लॅडर म्हणजे 70 मीटरच्या वर ज्या 24-25 मजली इमारती बांधकामं जी झालेली आहेत तिथं काही घटना घडली तर त्या ठिकाणी ती ऑटोमॅटिक शिडी जाऊन तिथल्या लोकांना खाली आणू शकते. पण आपल्या सांगली मिरज महापालिकेमध्ये टर्न टेबल लॅडर हे नाही. आपल्याकडे जी अग्निशमन विभागाची यंत्रणा आहे ती अक्षरशः नगरपालिकेच्या लेवलची यंत्रणा आहे. 30 फुटाच्या वर आपली शिडी जाऊ शकत नाही. मग असं असताना 24 मजली इमारतींना तुम्ही परमिशन देऊन या महापालिका क्षेत्रातल्या जनतेच्या जीवाशी का खेळताय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळं विट्यात परवा होरपळून मिली लोक, उपाययोजना नाही आहे. याचं दुसरं एक उदाहरण सांगतो. या सुनील माळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आहेत, पण सांगली जिल्ह्यातल्या इतर कुठल्याही तालुक्याचा अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार त्यांच्याकडे नाही. याचं कारण का तर ते शैक्षणिक दृष्ट्या पात्र नाहीत. कारण महापालिका सोडून, सांगली महापालिका सोडून इतर तालुक्यांचा चार्ज कोल्हापूर महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे. म्हणजे ह्याचा विपर्यास काय होतो की सुनील माळी हे शैक्षणिकदृष्ट्या पात्र नाहीत. म्हणजे आयुक्तांचे डोळे कधी उघडणार का कुठल्या तरी 24 मजली बांधकामाला यांनी दिलेल्या NOCवर मोठा अपघात घडला, 100भर लोक जळून मिली तर हे आयुक्त सत्यम गांधी त्यांचे डोळे उघडणार का? अशा पद्धतीचा प्रश्न आज जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. आणि मी माननीय आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आपणास विनंती करतो, आपण तात्काळ या प्रकरणी सुनील माळींचा कार्यभार काढून घेऊन सक्षम अग्निशमन अधिकारी नेमावा. टर्न टेबल लँडर ह्या उपलब्ध आपल्या महापालिकेमध्ये करावा आणि मग ह्या 24 मजली इमारतींना NOC द्यावी. ह्यापूर्वी दिलेल्या सर्व 24 मजली इमारती 70 मीटरच्या वरच्या या सगळ्या NOC रद्द करा. ही कारवाई जर 15 दिवसात झाली नाही तर माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत असा मी आज इशारा देतो. जय भीम, जय भारत.